आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव शहराच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलन पार पडणार आहे। या संमेलनासाठी धुळे जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जळगावच्या दिशेने रवाना झालेत। आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगावच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज जळगावमध्ये अमित शहा युवकांना संबोधित करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अमित शहांचा दौरा जो तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि आज धुळ्यामधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जळगावच्या दिशेने आता काही वेळातच रवाना होत आहेत। या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, जळगावला निघतायत अमित शहांचा दौरा, युवा महासंमेलनाचं आयोजन त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हजारो कार्यकर्ते, जवळपास 200 गाड्या आणि 7 ट्रॅव्हल्स असं सर्व कॉलेजचे आणि युवक 30 वर्षाच्या आतले सर्व विद्यार्थी आणि युवक त्या ठिकाणी युवा संमेलनाला धुळ्याहून आम्ही जातो। युवकांकडून नवीन मतदानाला सामोरं जाणार आहे। अमित शहा काय बोलतील याची सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की युवक म्हणून काय नेमकी अपेक्षा? युवक म्हणून आगामी काळामध्ये अखंड भारत देश व्हावा या संकल्प प्रभू श्रीरामांचं चैतन्य संपूर्ण देशभरात पसरलंय, तसं धुळे शहरातही पसरलंय। हीच आगामी काळातली ज्याप्रमाणे 370 भंग केले या देशामधनं, त्याचप्रमाणे अखंड भारत युवक घेतील ह्याच आशा घेऊन हा धुळेकर युवक सुद्धा यामध्ये सम्मिलित होतो। नक्कीच आपण बघितलं की युवकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत अत्यंत बोलक्या आहेत। अखंड भारत व्हावा ही अपेक्षा, हा संकल्प घेऊन आम्ही ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो। का आता अमित शहा नेमकं काय बोलतात, कशा पद्धतीने युवकांना संबोधित करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।